व्हॉइस ऑफ पैठणच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर प्राचीन आणि ऐतिहासिक पैठण शहरातील ज्या वास्तू आहेत त्या वास्तूचं सद्यस्थिती आणि ती जी प्राचीन वस्तू आहे त्या प्राचीन विषयाविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत। तर असाच आम्ही एक व्हिडिओ गेल्या रविवारी केला होता, त्या व्हिडिओला तुम्ही अत्यंत असा प्रतिसाद दिला। तर या रविवारी आम्ही आज ऐतिहासिक अशा जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळं ज्या जुने गाव आहेत त्या जुन्या गावातील उघडे पडलेले मंदिरे, वाडा, वस्ती या गावाला आम्ही आज व्हिजिट देणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत की चक्रधर स्वामींचं मंदिरातील वास्तव्य आणि चक्रधर स्वामीचा इतिहासाला थोडीशी उजळणी देणार आहोत आणि गाव वाड्यातील आठवणीला आपण आज उजळणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आमच्यासोबत व्हॉइस ऑफ टीम सर्व ही काही व्हॉइस ऑफ टीम आहे। चला तर मंडळी, आपण जाऊया आज चक्रधर महाराज स्वामींचं मंदिर बघण्यासाठी। सर्व व्हॉइसची टीम आपल्या सोबत आहे। चला तर निघायचंय मित्र। एकनाथ महाराज की जय। अरे रॉंग जागेवर घाबरू नको, टेन्शन नको। दादा दादा पाय सरळ करा। अरे इकडे घे ना, आपण आलो पाहिजे सगळे येणार। मला बी घ्या रे।
आपण आतुरतेने वाट बघत होतो अशा अखंड असा प्रवास करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. हा बोटीनं प्रवास करून आम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचत आहोत. थोड्याच वेळात आम्ही अगदी त्या मंदिराच्या जवळ आहोत. तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही मंदिराचं दर्शन घडवणार आहोत. तर आम्ही हा असा बोटीचा प्रवास करून इथपर्यंत आलेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे. चला चला ए राकेश निलेश मंदिर नाही का चला पावसाच्या आत तिकडे थोडं ब्लॉक करा आता थोडं नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पोचलो आहोत आणि अथंग असा परिश्रम करून बोटीने प्रवास करून टू व्हीलरनं आणि अक्षरशः आम्ही काही ठिकाणी भटकलो होतो तरी पण आमचा प्रवास हा चालू होता आणि सुखरूप पद्धतीने आम्ही या ठिकाणी पोचलो आहे. परंतु मित्रांनो, आम्ही बोटीमध्ये असताना अचानक पाऊस सुरू झाला आणि हळूहळू आम्ही या बोटीवर पोचलो. आपण या मंदिराची माहिती घेण्यासाठी आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज, या ठिकाणी काय काय नवीन आहे असं तुम्हाला वाटतंय? इथं आहे ना, हे मंदिर आहे ना, इथं हे खुटा प्रसाद दिला होता. अच्छा. आणि ते स्वामीचं स्थान आहे ना, ते स्वामींनी कलियुगाचं आपल्याला भविष्य नागदेवाचार्यांना सांगितलं होतं की कलियुगात काय घडत त्याची कहाणी त्या स्थानावर जाऊन सांगितली. इकडे जे आहे शे वडगावचा माळी होता, तो स्वामी ज्या टायमाला इथं होते त्या टायमिंगला तो रोज एक फुलाचा हार करून स्वामींना घालायचा. तेव्हा एक दिवस फुलं तोडता तोडता त्याला सर्प डौस झाला. अच्छा. मग सर्प डौस चालू असताना मग त्या लोकांनी, वडगावच्या लोकांनी पालखी टाकून लिंबाच्या पाल्यात झाकून ह्या ठिकाणी घेऊन आले. मग इथं बाईसा नावाची एक स्वामिक बाई होती आणि मग त्या बाईसाला तुम्ही सांगा स्वामी तुमचं ऐकन. मग त्या बाईसाने स्वामीची विनंती केली की तो माळ्याचा माणूस रोज आपल्याला हार घेऊन येतो आणि तो गरीब आहे, त्याचं परपंच उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याच्याकडे जरा कृपादृष्टी करून बघा. मग स्वामींनी त्याच्यावर तीर्थ पाजून त्याच्यावर स्वामींनी कृपादृष्टी केली. मग तो माळी जिवंत होऊन स्वामीच्या दर्शनाला गेला. मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. जसं महाराजांनी सांगितलं आहे की कहाणी, एक गोष्ट घडलेली घटना सांगितली. मित्रांनो, आम्ही तुम्हाला अजून काही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तत्पूर्वी माझा मित्र या ठिकाणी आलेला आहे. तो स्वतः बोट चालण्याचा व्यवसाय करतो आहे. आपण त्याच्याकडून काही माहिती काढण्याचा प्रयत्न करूया. दादा, की ह्या बेटाचं काही महत्त्व, काही माहिती तुम्हाला सांगता येतील का? मला काही सांगता येणार नाही, कारण की इकडे येण्याचा मार्ग
जर आपण संभाजीनगरवरून जर आलो तर वाळूज पंढरपूर, नंतर मग बिडकीनवरून पण येऊ शकतो आपण. इथं सावखेडा म्हणून गाव आहे आणि या मुख्य ठिकाणाचं नाव आहे खडकुली. दादाने सांगितल्या पद्धतीने येण्याचा मार्ग सांगितला आहे. छत्रपती संभाजीनगर आपण येत असाल तर बिडकीन किंवा इकडं वाळुंज मार्गे तुम्ही या ठिकाणी मांडवा गाव आहे, त्या मांडवा गावामधून तुम्ही अवघ्या एक 5 किलोमीटरच्या अंतरावर येऊ शकता पाण्याच्या कडेला आणि तिथनं बोटीनं प्रवास करून तुम्ही या खडकुली गावामध्ये येऊ शकता. तर बाबा तुमचं नाव काय, तुम्हाला या ठिकाणी माहिती काही सांगता येतील का? नाव आहे रंगनाथ मोरे, गाव कोणतं आहे बाबा तुमचं? जिंतूर, जिल्हा परभणी. अक्षरशः या ठिकाणी परभणीहून काही पर्यटक आले आहेत, ते पण सांगतायत. ताई तुम्हाला काही सांगता येईल का, कुठनं आलात, काय वाटतं या मंदिराविषयी? माझं नाव विनीता पाटील आहे. मी उदगीरहून आले आहे. ते चक्रधर स्वामी राहिले होते, देवीचं मंदिर होतं आणि त्याच्यानंतर इथे मुक्काम केले होते. परत अंबडला राहिलं, शिवूरला राहिले होते चक्रधर स्वामी. मी पुस्तक वाचल्यामुळं मी आले आहे. खूप धन्यवाद ताई. ताईंनं अतिमोलाचं माहिती सांगितली आहे की इतिहासामध्ये या ठिकाणची नोंद आहे आणि आम्ही तुम्हाला पूर्ण हा इतिहास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. नक्कीच आपण थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी जे चक्रधर स्वामी मार्गदर्शन करायचे अशाच ठिकाणी जाणार आहोत. रितेश पैलवान, अजय वाटागडे यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही इकडे आलो. बसलेलो आहे, ओकार पोस्ट झालेला आहे, वार आलेला आहे, आमचा चप्पू गेलेला आहे पलीकडे. बाप्पा